मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला। शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। 2020 आणि 21 या वर्षातील मराठा समाजाला नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं। दरम्यान सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचं प्रकरण 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केले। मात्र अगोदर देण्यात आलेल्या पदव्युत्तर प्रवेशांमध्ये बदल करण्यात येऊ नये असा आदेशही यावेळी सुप्रीम कोर्टाने दिला। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार काही वेळ आधी सीएम यांची भेट घेऊन मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात झालेल्या कामकाजासंदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे। मराठा आरक्षणासंदर्भातील पुढील न्यायालयांनी प्रक्रिया काय करायची याबद्दलही त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला अंतरिम आदेश अनपेक्षित धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे। मराठा समाजाकरता आजचा दिवस काळा दिवस असून याला राज्य सरकारची बेफिकिरी जबाबदार असल्याचं सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला। तर राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नव्हतं असा आरोप जो आहे तो नारायण राणेंनी केला। आरक्षणाला स्थगिती हे राज्य सरकारचं मोठं अपयश असून सरकारनं पुन्हा अध्यादेश काढावा अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंनी केली। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आणि त्यामुळे सर्व जातीतील खुल्या गुणवंतांच्या जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणारे आणि नोकऱ्यांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या युवकांना संविधानाने न्याय दिल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्त यांनी व्यक्त केली आहे। मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। बीडमध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्यात। महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका घेतली नसल्याचा आरोप यावेळी मराठा संघटनांनी केला। या आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने छावा संघटना नांदेडमध्ये आक्रमक झाली। छाव्याच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली। भाजप सरकारने दिलेल्या आरक्षणावर ठाकरे सरकारनं पाणी फेरल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। सरकार प्रारंभीपासूनच आरक्षणाच्या प्रश्नात गंभीर नव्हतं आणि त्याचा परिणाम आपल्या समोर आहे असंही फडणवीस म्हणाले। कंगनाच्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद कंगनाविरुद्ध मुंबई महापालिका अशा टोकापर्यंत जाऊन पोहोचला। मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावरील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला। यानंतर संतापलेल्या कंगनाने उद्धव ठाकरेंना बाबराची उपमा देत शिवसेनेला बाबराची सेना असा उल्लेख केला। पालिकेच्या या कारवाईनंतर कंगनाने आणखी एक ट्विट केले। मुंबई महापालिकेचे कर्मचारी कंगनाच्या जुहू इथल्या कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई त्यांनी केलेली। दरम्यान कंगनाने कारवाईचे फोटो ट्विट करत या प्रकरणाला पाकिस्तानची उपमा दिली तसंच लोकशाहीचा मृत्यू असंही तिने ट्विट केलं। अनधिकृत बांधकामाचं तोडकाम तात्पुरतं थांबवा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आणि त्यामुळे बांधकामाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। कंगनाला दम तर मनीष मल्होत्रावर मात्र दया अशी भूमिका उघड झाली आहे। कंगनाच्या ऑफिस शेजारील मनीष मल्होत्राच्या ऑफिसलाही नोटीस बजावण्यात आली। मात्र मल्होत्राच्या कार्यालयावर कारवाई झाली नाही आणि त्यामुळे बीएमसीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। कंगना मुंबई एअरपोर्टवर दाखल झाली आणि मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी कंगनाच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली आणि यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी देखील केली आहे। कंगनाच्या समर्थनार्थ मुंबई विमानतळावर आरपीआयचे कार्यकर्ते जमा झाले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी कंगनाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या। कंगनाच्या समर्थनार्थ करणी सेना मैदानात उतरली। विमानतळाबाहेर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। कंगनाच्या ऑफिस बाहेर काही लोकांना त्यांनी ताब्यात घेतलेले। पोलिसांनी जे लोक तिथे समर्थन आंदोलन करत होते कंगना समर्थक ते होते आणि यावेळी काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं। रस्त्यावर थांबता येणार नाही असं कारण सांगत त्यांना ताब्यात घेण्यात आलं। अशा लोकांना जास्त प्रसिद्धी देऊ नका। मुंबईत अनेक बांधकामं अवैध असतील। ही कारवाई केल्यानं विनाकारण बोलण्याची संधी मिळेल अशा शब्दात पवारांनी ठाकरे सरकारला सूचक सल्ला दिला। कंगना मुंबईत दाखल होताच पहिली प्रतिक्रिया तिने दिलेली आहे। कंगनाने या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला आहे। जे झालं ते चांगलं झालं असं म्हणत कंगनाने ट्विट केलं।
मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवला आणि या कारवाईवर भाजपने जोरदार टीका केली आहे। महाराष्ट्र सरकार सूडबुद्धीने राजकारण करत असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला। काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी कंगनाला पाठिंबा दिलाय। कंगनाचं ऑफिस तोडणं म्हणजे बदला असल्याचं म्हटलं। कंगनाच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। उद्धवा, अजब तुझे सरकार लढायला हवे कोरोनाशी, पण लढत आहात कंगनाशी, असा टोला त्यांनी लगावला। कंगना रनौत प्रकरणावरून शिवसेनेनं नाक कापल्याची गंभीर टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे। कंगनापुढे सरकार हतबल झाल्याचं पाहायला मिळाल्याचं राणे म्हणाले। अमरावती पोलीस आयुक्तालयातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 30 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 30 वर्षीय युवतीला नोकरी देण्याच्या बहाण्याने परिचित असलेल्या सुनील राठोड यानं शेत शिवारात नेलं आणि इथं राठोड याच्यासह त्याच्या आणखी 3 मित्रांनी या तरुणीवर अत्याचार केला। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून 4था आरोपी मात्र फरार आहे। भारत चीन सीमेवर तणाव कायम आहे। चीनला उत्तर देण्यासाठी भारतानं पँगॉंग लेक परिसरात हवाई सतर्कता वाढवली आहे। शांघाय सहयोग संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मॉस्कोमध्ये पोहोचले। सीमा वादावर उद्या चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे। गुरुवारी अंबाला हवाई तळावर आयोजित करण्यात येणाऱ्या एका समारंभात 5 राफेल विमानं औपचारिकपणे आज ती हवाई दलामध्ये दाखल होत आहेत आणि या सोहळ्यासाठी खुद्द संरक्षण मंत्री उपस्थित असणार आहेत। नीटच्या परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी करायला सुप्रीम कोर्टानं स्पष्ट नकार दिला। त्यामुळे नीटची परीक्षा ठरल्याप्रमाणे 13 सप्टेंबरला पार पडणार आहे। आता दिल्लीत रेल्वे स्टेशनवरच कोरोनाची मोफत चाचणी केली जाते। कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं मोठ्या प्रमाणात टेस्ट करण्याचा निर्णय घेतला। वर्क फ्रॉम होमची संकल्पना जी आहे त्या संकल्पनेला बळ देण्यासाठी नवे नियम बनवले जावेत, अशा मागणीचं पत्र कॅटनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलंय। कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला। कोरोना काळात बँकेचं लोन न फेडलेल्या कर्जदारांचं कर्ज एनपीए होणार नाहीये, तर मोरेटोरियम उद्या सुप्रीम कोर्टात आपला अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे। शस्त्रास्त्र निर्यातीत भारतानं मोठी मजल मारली। 2019 मध्ये भारत शस्त्रास्त्र निर्यातीत 19व्या स्थानावर पोहोचला। निर्यातीत तब्बल 700% वाढ झाल्याचं सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी म्हटलं। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना 2021च्या शांती नोबेल पारितोषिकासाठी नामांकन करण्यात आलेले यूएई आणि इस्रायल या 2 शत्रू राष्ट्रांना एकत्र आणण्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांना हे नामांकन मिळालं। संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 14 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्याच दिवशी राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक होणार असल्याचं कळत आहे। आरआयएलनं आणखी एक मोठी डील केली आहे। रिटेलमध्ये सिल्वर लेकनं 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। याआधी जिओमध्ये ही गुंतवणूक त्यांनी केली होती। गुजरातच्या वडोदरामध्ये एका रुग्णालयात आग लागल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता आणि या गोंधळात रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागली। आगीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। सगळ्यांचं स्वागत। ब्रेक नंतर जाणून घेऊयात मनोरंजन जगतात काय घडलेलं आहे अगदी झटपट। हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूजनं मिशन इम्पॉसिबल या चित्रपट मालिकेत थरारक स्टंट केलेला आहे आणि या मालिकेतील 7वा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि यासाठी हा सीन शूट करण्यात आला। श्रेया पिळगावकर पहिल्यांदाच ॲक्शन वेब सिरीजमध्ये झळकणारे क्रॅकडाऊन असं या सिरीजचं नाव असून सिरीजचं शूटिंग सुरू आहे। युवराजच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी। युवराज सिंग आपली निवृत्ती परत घेतोय। त्यासाठी त्यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्र लिहिलंय। पंजाबकडून स्थानिक क्रिकेट खेळण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलंय। यूएईमध्ये मुंबई इंडियन्सची टीम राहत असलेल्या रूम्सचे फोटो समोर आलेत। कुणाल पांड्यानं या रूमची व्हर्च्युअल टूर चाहत्यांसाठी केलेली आहे। ही केवळ रूम नसून या जिम, गेम्स, फॅन वॉल, गाण्यासाठी जागा अशा सगळ्या सुविधा आहेत। यानंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।